नमस्कार सर्वांना। आज मी पहिल्यांदाच चीज ब्रेड रोल बनवत आहे। फर्स्ट टाइम आपण आलू उकळून घेऊया आणि त्याला छान मॅश करून घ्यायचं आहे। आणि एका चॉपरमध्ये 2 कांदे, सांबार, मिरची आणि शिमला मिरची पण टाकायची आणि वाटाण्याचे दाणे टाकायचे थोडेसे आणि ते आलूच्या याच्यामध्ये मिक्स करून टाकायचे। थोडा ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायची। त्यानंतर ओवा घ्यायचा आणि थोडा ओवा पण टाकायचा, त्याच्यामध्ये पोटासाठी चांगलं असतं। आपण त्यामध्ये थोडं जिरं पावडर आणि थोडं तिखट पण टाकायचं आणि मीठ पण टाकायचं, मी याच्यामध्ये दाखवायला विसरली। आणि लास्टमध्ये थोडा चाट मसाला टाकायचा आणि या सर्व जिन्नसला आपण मिक्स करून टाकायचं। आणि थोडं एक क्यूब घेतला मी चीजचा, तो पण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि हे सगळे जिन्नस आपण हातानेच मिक्स करून घ्यायचं, छान बाइंडिंग होऊन जाईल याला। आणि याचे छोटे छोटे आपण गोल राऊंड शेप देऊन छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे। सगळे एक एक करून बॉल्स बनवून घ्यायचे। त्यानंतर एका बॉल्सला थोडा होल करून त्याच्यामध्ये आपल्याला चीज टाकायचे आहेत त्याच्या मधोमध। माझ्याकडे क्यूब्स नव्हता, 1 क्यूब होता त्याच्यामध्ये ॲड केलेला। माझ्याकडे ना ते स्लाइस असतात ना, ते स्लाइस होते तर ते टाकलेत मी त्याच्यामध्ये। परत दुसरा घेतला बॉल, त्याच्यामध्ये त्या चीजच्या स्लाइसचे तुकडे तुकडे टाकले। हे बघा, माझ्याकडे असे स्लाइस होतात चीजमध्ये, तर ते थोडेसे कडक झाले होते ना, त्याच्यामुळे त्याचे थोडेसे बारीक बारीक तुकडे करून सेंटरला टाकलेत आणि त्याचे गोल गोल राऊंड बॉल्स तयार करून घेतले। माझा सिंबा पण ओरडून राहिला होता। सगळे बॉल्स बनवून झाल्यानंतर ब्रेडचे जे काठं असतात ना, काठं असतात त्याला ग्राइंड करून घ्यायचे, छान बारीक मस्त होतात। बारीक बारीक भुरका केला त्याचा ब्रेडचा की ते जे रोल्स असतात ना, ते रोल्स त्याच्यामध्ये सगळे एक 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 त्याच्यामध्ये बाइंड करून टाकायचे छान सगळे बॉल्स। त्यानंतर मी कॉर्नफ्लॉवर्स घेतलेत 4 चम्मच, त्याच्यामध्ये थोडं मीठ टेस्टसाठी आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याला थोडंसं पातळ करायचं। थोडंसं पातळ, एकदम घट्ट नको, पातळ झालं पाहिजे। ते बाइंडिंगसाठी आपण करतो, म्हणजे त्याला कडकपणा चांगला येतो। ब्रेडचे काठं काटून घेतलेलेच होते आणि त्याच्यानंतर माझ्या हातून एक थोडासा तुकडा तुटलेला ब्रेडचा, पण तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, तो ओला झाला की बरोबर तो बाइंड होतो। तर त्याच्यामध्ये तो पिळून घ्यायचं छान, पाणी स्वच्छ खूप छान, म्हणजे घट्ट पकडून त्याला ना त्याचं पाणी निझारू द्यायचं, पूर्ण पिळून टाकायचं आणि तो एक बॉल घ्यायचा आणि त्याला मग तो छान मस्त गोल राऊंडमध्ये बाइंड करायचा। छान असा मस्त बाइंड होतो लाडूसारखा, काही फुटत नाही, काही नाही। ओला झाला ब्रेड की मस्त गोल राऊंड होतो बॉलसारखं छान। हा सेकंड घेतला मी, सेकंड पण तसंच करायचे आणि सगळेच बॉल्स तसे करायचे। ब्रेड घ्यायचा, ओलं करायचा, त्याचं पाणी पूर्ण निझारून टाकायचं, छान दाबून दाबून प्रेस करून करून आणि तो बॉल एक एक त्याच्यामध्ये बाइंड करून घ्यायचं छान। बिलकुल कडक कडक झालेले आहेत। दिसायलाही सुंदर, खायलाही सुंदर। मी तर फर्स्ट टाइमच बनवलं, पण खूपच सुरेख झालेले आहेत। मी टेस्ट करून बघितलेत, बघा असा कडक कडक। मी आता फोडून दाखवणार, त्याचं चीज आतमधलं जे चीज आहेत ना, ते मेल्ट झालेले आहेत। हे सगळं मुलांना आवडतात, तर मुलांसाठीच स्पेशली त्यांच्यासाठी सरप्राईज म्हणून केलेले आज।
मुलांना सर्व केलं आणि मुलं खूप छान एन्जॉय करून राहिलेले आहेत. ते बोलतात की सुंदर झालं मम्मी, छान झालं आहे, थँक्यू बोल.